तांबे आणि पितळचे भांडे स्वच्छ धुण्यासाठी मी बनवली आहे पंथीची पावडर। ही पंथीला किसून घ्यायचं आणि बारीक अशी पावडर तयार करायची आणि हिने आपले पितळाचे आणि तांब्याचे भांडे स्वच्छ घासायचे। आता आपण ट्राय करून बघूया। तुम्ही बघू शकतात कसं स्वच्छ निघतंय बघा। तुम्ही बघू शकतात आपले भांडे किती चमकत आहे। अगदी पितांबरी पावडरपेक्षाही स्वच्छ भांडे निघतात याने आणि चमकताही। सगळ्या बाजूने मस्त घासून घ्यावं। तुम्ही बघू शकता की ह्या भांड्याला अगदी सुंदर चमक येते आहे ओरिजिनल तांब्याची। आता दिवाळीच्या वेळेस आपण इतक्या पणत्या लावतो त्या नेहमीच आपण काही यूज करत नाही, त्या कधी कधी खराब होतात, आपण फेकून देतो। आणि त्या फेकण्यापेक्षा त्यांचा जर आपण अशा पद्धतीने योग्य ठिकाणी जर यूज केला तर याच्याने आपल्या हातांना सुद्धा काहीच इजा होत नाही। तुम्ही बघू शकता आपले हात सुद्धा अगदी छान राहतात ह्याच्याने, काहीच प्रॉब्लेम नाही आहे। आणि हे बघा आता हा पूर्णपणे ही कळशी जी आहे खूपच सुंदर अशी झालेली दिसतीये मला। आता आपण काय करूया बघा, बघा अमेझिंग, इट्स अ व्हेरी ट्रूली सच अ नाईस। आता आपण याला छान साबणाने एक हात फिरवूया, बिकॉज त्या साबणाने जे आहे त्याला ओरिजिनल आपली चकाकी येणार आहे भांड्याची। आणि हे तुम्ही नक्की करून बघा असं मला तरी वाटतंय। उगाच त्या पण त्या फेकण्यात जाण्यापेक्षा योग्य ठिकाणी वापरण्यात आल्या तर आपल्या घरगुती टिप्सचा काहीतरी फायदा झाल्याचं मला वाटणार आहे। ओके, हे आपण स्वच्छ छान आणि तांब्याचं भांडं आपलं पुन्हा चकचकीत छान झालेलं आहे। सो लाईक करा, सबस्क्राईब करा।